न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत राज्यात 11 अपर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे। ही कार्यालय पुणे, नांदेड, सातारा, सोलापूर, यवतमाळ आदी जिल्ह्यात होणार आहेत। या कार्यालयामुळे त्या भागातील नागरिकांची प्रशासकीय कामाच्या संदर्भात मोठी सोय होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत सरकारच्या या निर्णयाची माहिती देताना म्हणाले, राज्यातील लोकप्रतिनिधींकडून प्राप्त निवेदने शासकीय कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप आणि नागरिक क्षेत्रातील वाढलेली लोकसंख्या, जिल्ह्यातील दूरच्या भागातील जनतेस तातडीने व नजीकच्या ठिकाणी सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत जिल्हा कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप या सर्व बाबींचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार राज्यात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। यास्तव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले। बावनकुळे म्हणाले, जिल्ह्याची लोकसंख्या, जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र, जिल्ह्याचे दुर्गम क्षेत्र, तालुक्यांची संख्या, प्रशासकीय सोय, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन महसूल विभागाने 11 नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती प्रस्तावित केली होती। विभागाच्या प्रस्तावाची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने 9 जानेवारी 2026च्या बैठकीत 11 नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व प्रत्येक कार्यालयात एकूण 13 पदे याप्रमाणे 143 पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे। हे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व नागपूर या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आली आहे। याला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आता लवकरच विभागीय आयुक्त हे कार्यालय कुठे असणार हे ठरवण्यात येईल। त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती होईल, असं बावनकुळे म्हणाले। अध्यक्ष महोदय, राज्यातील लोकप्रतिनिधींकडून प्राप्त निवेदने शासकीय कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप आणि नागरी क्षेत्रामध्ये वाढलेली लोकसंख्या, जिल्ह्यातील दूरच्या भागातील जनतेस तातडीने व नजीकच्या ठिकाणी सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत जिल्हा कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप व या सर्व बाबींचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार राज्यात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। यास्तव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मितीकरता प्रस्ताव सादर करण्यात आले। जिल्ह्याची लोकसंख्या, जिल्ह्याची भौगोलिक क्षेत्र, जिल्ह्यातील दुर्गम क्षेत्र, तालुक्याची संख्या, प्रशासकीय सोय, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन महसूल विभागाने 11 नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती प्रस्तावित केली होती। विभागाच्या प्रस्तावित सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने 9/1/2026 रोजीच्या बैठकीत 11 नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व प्रत्येक कार्यालयात एकूण 13 पदे याप्रमाणे 143 पदे निर्माण करण्याची मान्यता दिली आहे। मंत्रिमंडळाच्या दिनांक 10/2/2026च्या बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील S25 वेतन श्रेणीतील 11 पदे निर्माण करण्यास अंतिम मान्यता देण्यात आली। त्याबद्दल खालीलप्रमाणे तपशील आहे। अध्यक्ष महोदय, हे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय एक ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि नागपूर या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली आहे। याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि 2 ॲडिशनल कलेक्टरची पदं हे जमाबंदी आयुक्त म्हणजे सेटलमेंट कमिशनरकडे पुढच्या या ठिकाणी त्या ठिकाणी जे कामाचा व्याप वाढला याकरता दिलेली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।